नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागतच करतो मित्रांनो. कशा एकदम मजेत ना मित्रांनो, मजेतच राहिले पाहिजे. तर आजचा ब्लॉग थंबनेल टायटल बघून समजलंच आहे कशाबद्दल आजचा ब्लॉग होणार आहे. तर आपला कालचा ब्लॉग बनवलेला नाही, काल डेकोरेशन वगैरे आम्ही केलं. तर थोडं काम जास्त होतं त्याच्यामुळे करता नाही आलं. तर म्हणजे चला आज आपला ब्लॉग आलाच पाहिजे, कारण महिन्याने ब्लॉग येतो आपला. कारण गेल्या महिन्यात एकविराचं दर्शन केलं तेव्हाच ब्लॉग आलेला, त्याच्यानंतर ब्लॉग झाला आणि आपण आतुरतेने वाट बघत होतो बाप्पाची. आज तो दिवस आलेला आहे. तर नक्कीच माझ्याकडून तुझ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आणि आज कुठल्या रूपात तुम्हाला आमचा बाप्पा दिसणार तर नक्कीच शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि डेकोरेशन वगैरे तुम्हाला ह्या ब्लॉगमधूनच दाखवेन मी. आणि थोडं एकदम मस्त प्लेन बी केलं आहे, पण खूप चांगलं केलं आहे. तर नक्कीच दाखवेन वगैरे. आणि आपल्या सिनेमॅटिक शूट वगैरे मस्त होणार आहे. आपल्या इंस्टाग्रामवरती पेजला फॉलो करा, कोकणकर सागर इथे दिलेलं आपलं डिस्क्रिप्शन बायोमध्ये. तर नक्कीच तिथं आपलं अपलोड करणार आहे. सिनेमा वगैरे शूट जास्त खूप चांगलं करणार, प्रो एडिटिंग वगैरे. आणि तुम्हाला ऑर्डर वगैरे पाहिजे असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन वगैरे ॲड्रेस वगैरे म्हणजे आहेच. तर कॉन्टॅक्ट करायला पण विसरू नका. तुम्ही बघत असाल आपले ऑर्डर वगैरे येतात चांगल्या पद्धतीने मस्त की घेतो वगैरे आता मस्त की. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आता थोडी आता आम्ही तयारी वगैरे चालू करू पूजेची वगैरे, तुम्हाला ह्या ब्लॉगमधून दिसेल वगैरे. तर मित्रांनो फायनली आमचं डेकोरेशन झालेलं आहे पूर्णपणे. अशा फुलाफुलांच्या लाईटिंग आणि इकडे असे चमकचे असे थोडे डिझाईनचं राहिलेलं आहे. थोडीशी प्लेनच थोडं केलेलं आहे. आणि इकडे असं पाट दोन बाजून तर अजून इकडे अजून बाकी आहे. आणि तर LED हां लागला. इकडे असं बल्ब लावलं, इकडे पण सेम तसं आहे. आणि पर्पल कलरचंच लावलं आहे बाजूने. आणि आता असं पाईपाचं पूर्ण सेट केलेलं म्हणजे कसं थोडं मस्त एकदम झालं शॉर्टकटमध्ये. आणि इकडे हा प्लेट वगैरे ठेवण्यासाठी. तर तयारी अजून बाकीच आहे. मित्रांनो आता दादानी मला दुर्वा थोडं कमी पडलं आहे. तर आमच्या इकडे थोडं गावच्या बाजूला मंदिराच्या इथे बघतो आहे का नाही. कारण आता जास्त करून पहिला या जून जुलैमध्ये पाऊस पडतो खूप आता दुर्वा. आता जास्त करून थोडासा लाईटली नाहीच आहे, कारण थोडा पाऊस कमी होत चालला आहे आणि असं येतं जातं. त्याच्यामुळे मग तर बघतोय मी दुर्वा वगैरे भेटतोय का. तर जातो आमच्या मंदिराच्या इथे. तर मित्रांनो घरी आलो, दुर्वा काय भेटला नाही. आणि तयारीचं सामान वगैरे केलं तसं बहुतेक पूर्ण. थोडंसं दुर्वा कमी पडलेला, पण तो असू द्या. बघू आता थोडंसं ॲडजस्ट वगैरे करू. आणि आता पूजेची वगैरे तयारी झाली तशी. पण आता गणपती आमच्या दादाची तर ठेवलं आहे, म्हणजे चुलत दादा त्याच्या तर घरचे ठेवलं आहे. मग तिथं आता आम्ही आणू मग पाठरा बघू. आणि कुठल्या रूपात ह्या वर्षी बघण्याला भेटणार तर नक्कीच बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत आजपर्यंत. मोरया. तर गणपती इथे ठेवलेला आहे. मोरया मंगल मूर्ती उंदीर बाबा की. गणपती बाप्पा मोरया जय. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उंदीर मामा की. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शिवम चालू आहे. गणपती बाप्पा मोरया मोरया उंदीर मामा के. सबका इकडे साईड लांब पण होत.
बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की टेबल आहे ना मोर्या उंदीर मामा की सर किती ठेव हातातून हेतून खाली हेतून खाली गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या उंदीर मामा की यांनी सजवलं चुकला पुढे हे सगळं लावलं तरी व्यवस्थित देव माझा पडा उभे नको गुणवंता मित्रांनो आरती वगैरे एकदम झाली. ते बघित असाल कसे कोकणामध्ये प्रत्येक गावी आरती वेगळी पद्धतीने केली जाते. तर रत्नागिरी चिपळूण खेड त्यासाठी थोडी वेगळी आहे. आणि इकडे रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावी थोडी परंपरा वेगळी अशा गावामध्ये आरती वेगळी घेतली जाते. तर तुम्ही ऐकलं असेल आरती वगैरे कशी झाली. तर आमच्याच घरी वगैरे आरती झाली. तर आमचे खाली 7 घर आहेत. म्हणजे गावामध्ये टोटल 17 गणपती असतात. अशा टप्प्याटप्प्याने म्हणजे 8 गणपती त्यांची आरती करतात. 4 गणपती आम्ही खालचेवाली इकडे करतो. आणि आता रात्री नाचणार आम्ही. तर तुम्हाला मी ह्या ब्लॉगमधून तुम्ही दाखवणार आहे. तर रात्री आम्ही पहिल्या दिवशी नाचणार आणि आजच्या दिवशी नाचणार आणि मध्ये थोडे भजन वगैरे होणार.
म्हणजे 4 दिवसामध्ये. तर त्याच्यामध्ये आपले ब्लॉग येतीलच, मिनी ब्लॉग, असे मोठे पण ब्लॉग वगैरे येतीलच. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितलं खूप खूप धन्यवाद. आणि असंच बघत राहा, अजून पुढे तुम्हाला बघायचं आहे. तर शक्ती तुरा म्हणजे तुमच्या बोरलेगावमध्ये पोरं कशी वगैरे नसतात, लय मजा येते, धमाल येते. तुम्ही गेल्या वर्षी पण ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपला पर्सनल तो एकदम शक्ती तुराचा पूर्ण ब्लॉग होता, आपला बाला डान्स सुद्धा पूर्ण बनवला. तो ह्याच ब्लॉगमध्ये ॲड केलेला आहे. तर थोडं वगैरे दाखवून तुम्हाला, तर नक्कीच हा पूर्ण बघायला विसरू नका. तर आता मस्त की संध्याकाळचे वाजलेत 6:30 वाजलेत. तर मी आरती किती 2 वाजता वगैरे झाली. नंतर मग थोडं पायपड्या वगैरे गेलं, मग नंतरला मग टाईम भेटला ना, नंतरला मग डायरेक्ट थोडं सांगायचं राहून गेलं आरती नंतरला, मग तिथं स्टॉप केलेला. सो आता इकडे स्टार्ट वगैरे करते आणि खूप मजा येणार. तर नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा.
शुभ सकाळ मित्रांनो. तर मस्त की आता उठलो, मस्त की फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली. तर काल आपला ब्लॉग एंड करायचं राहून गेलं, कारण काल 4 वाजले, 11 वाजता चालू केलं आम्ही नाचायला आणि 4 वाजले काही समजल्यानंतर मग ब्लॉगच एंड करायचा राहून गेल्यानंतर मग चार्जिंग पण संपलेली. मग आलो आणि घरी मग फोनवर ठेवल्यानंतर मग विसरूनच गेलो. मग चला तर आता एंड करतो, कारण खूप मजा केली आणि तुम्ही बघितलं असेल गणपती पाठारूकार आपला बसला, खूप तुम्ही बघितलं असेल गणपती ह्या वर्षी आमचं कसं आहे आणि कशी पूजा वगैरे झाली, आरती वगैरे आमच्या गावी प्रत्येक गावी कशी पद्धतीने केली जाते आणि शक्तितुरा बाला डान्स पण
थोडं वेगळं केलं जातं, आमच्याकडे असं केलं जातं. आणि तुम्ही त्यातून बाला डान्स आम्ही केला, त्यातून पाऊंडा एक म्हणजे हे असतं नाचाचा तो भाग असतो. तुम्ही म्हणजे रत्नागिरी खेळतेसाठीला थोडं अलग अलग म्हणजे पद्धतीने काहीतरी म्हटलं जातं. तर आमच्या ह्यासाठीला असं केलं जातं, ते कोडं वगैरे कसं सोडायचं असतं ते बघितलं असेल. थोडी लय मजा आली, पण मस्त की एकदम नाचलं वगैरे. आणि आज भजन असणार आहे, तर त्याचा मी मिनी ब्लॉग वगैरे बनवीन किंवा मोठा ब्लॉग पण बनवीन कदाचित. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप आवडला असेल नक्कीच कमेंट पण करा. तर हा ब्लॉग इथं एंड करतो. आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब. भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.